ती परीक्षण पाणी परीक्षण करत नाही ते पहिल्यांदा करून घ्या आणि ते करायचं जमत नसलं तर तुम्ही द्राक्ष शेतीच करू नका. आज या ठिकाणी स्टेजवरील सर्व मान्यवर आणि आपण द्राक्ष बंधू आणि भगिनी, पहिल्यांदा आपण आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मी सरांचं 2 वर्ष झाले खरड छाटणी पीक छाटणी याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि हे प्रशिक्षण घेऊन पूर्वी काय माझं नाव सांगतो. मी संदीप अशोक वाक्षे, मी MA झालो आहे. माझी मिसेस BCom आहे. मला काय शेतीची फार आवड नव्हती, पण स्वर्गीय बापू गुरु वाटेगावकर यांचा थोडासा मला वारसा भेटला. माझे मामा शिवाजी बापू वाटेगावकर यांची पूर्वी द्राक्ष बाग. मग मी कॉलेज करत मी थोडंसं द्राक्ष शेतीत मामाच्या बघत होतो, द्राक्ष शेती कशी आहे काय आहे म्हणून थोडीसं ती मला द्राक्ष शेतीची आवड झाली. म्हणून पहिल्यांदा मला 1 एकर शेती द्राक्ष शेती घालून दिली. मग मी 2012ला द्राक्ष शेती पहिल्यांदा माझी घातली. द्राक्ष शेती घालत असताना मजूर, शेतीचा येणारा द्राक्ष शेतीचा खर्च यामुळे माझ्या मामाने द्राक्ष शेती काढून टाकली आणि माझीच एवढी द्राक्ष शेती राहिली. तदनंतर काय झालं, फेसबुकवरती मला विजय कुंभार सरांचे म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न ही त्यांनी संकल्पना त्यांच्या कंपनीमार्फत आणली होती. मी बघितली आणि मी ट्रेनिंग घेतलं. मित्रांनो, सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की 1 एकर माझी होती. मी सरांच्या संपर्कात आलो. आज 3रं वर्ष आहे. माझे 11 एकर द्राक्ष बाग आहे. नोकरी केलीच पाहिजे असं काही नाही. मी आजही माझा द्राक्षाचा माल घालवूनच मी इकडं आलो. आणि आमच्या गावचेच आहेत, वाळव्याचेच आहेत, त्यांना विचारा. माझे सगळे प्लॉट 400 रुपयेपासून 550 रुपयेपर्यंत गेले. ती आजचा माझा प्लॉट 570 रुपयेचा आहे. सांगायचं एवढंच म्हणजे सरांच्या संपर्कात आल्यामुळं जे सरांनी मॅजिक स्प्रे, मास्टर स्प्रे आणि प्लॅनोपिक्स याचे एवढे तुफान रिझल्ट आहे. ती आपण बाजारात गेल्यानंतर तुम्हाला दुकानदार एका रोगावरती 10 औषधं देतो, पण इथं तुम्ही जर आला तर इथलं आपलं औषध म्हटलं तर विजय कुंभार सर आहे. तुम्ही कधीही त्यांना फोन करा. मी त्यांना फोन केला की दुसऱ्या दिवशी माझ्या प्लॉटवर येतात. बोरगावला इथून 50 किलोमीटर आहे. माझ्या प्लॉटवरती महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांची शेती आहे. तुम्ही शेतीचं पहिल्यांदा सरांच्याकडे करा ना, आणि कुठेही करा. पहिल्यांदा माती परीक्षण, पाणी परीक्षण करा. आपल्या शेतीमध्ये काय आहे काय नाही ह्याचा आधी तुम्ही त्याचा अभ्यास करा. आपल्या शेतीमध्ये पोटॅश आहे का, पोटॅशची कमतरता जास्त आहे, झिंक किती आहे, हे सर्व करा आणि नंतर मग शेती करा. द्राक्ष शेती करणं म्हणजे येड्यागाबाळ्याचं काम नव्हते. आणि जो हे प्रथम माती परीक्षण पाणी परीक्षण करत नाही ते पहिल्यांदा करून घ्या आणि ते करायचं जमत नसलं तर तुम्ही द्राक्ष शेतीच करू नका. हे माझं वैयक्तिक मत आहे. सरांनी जर आता सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर भरपूर आहे, टाईम कमी आहे. इथं मला तसं 10 मिनटं बोलायला संधी द्यायला पाहिजे होती, पण वेळेअभावी मी सरांचं धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.